नमस्कार शिक्षक मित्रांनो, ट्रॅक इन एड्युटेक या यूट्यूब चॅनलवर आपणा सगळ्यांचं स्वागत. UDAS प्लसमध्ये इयत्ता पहिलीचे विद्यार्थी भरण्यासाठी ॲड स्टुडंट हा ऑप्शन अवेलेबल झाला आहे. नवीन विद्यार्थी ॲड कसे करावे त्यासंबंधी महत्त्वाची माहिती व माहिती भरण्यासाठी आवश्यक लागणाऱ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. काही महत्त्वाच्या टिप्स व सूचना देखील या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओला जराही स्किप न करता पाहावा व चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम लॅपटॉपचं कोणतंही ब्राउझर आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. त्यामध्ये आपण आज क्रोम ब्राउझरवर वापरणार आहोत. क्रोम ब्राउझरवर गेल्यानंतर आपल्याला सर्चमध्ये UDAS प्लस असं सर्च करायचं आहे. येणाऱ्या पहिल्या रिझल्टला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर UDAS प्लसचे लॉग इन मॉड्यूल उपलब्ध होईल. या ठिकाणी लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्सला क्लिक केल्यानंतर आपणासमोर UDAS प्लसचे वेगवेगळे मॉड्यूल्स या ठिकाणी दिसतील. त्यामधील आपल्याला स्टुडंट मॉड्यूल यावर आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी एट आपल्याला निवडून घ्यायचं आहे आणि गो या बटनाला क्लिक करायचं आहे. गोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला UDAS प्लसचं SDMSचं पोर्टल ओपन होईल. त्यामध्ये आपल्या शाळेचा युजर ID, UDAS नंबर आणि पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कॅपचा इमेज या ठिकाणी भरून घ्यायची आहे आणि लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्याला करंट अकॅडमिक इयर 2024-25 हा जो ऑरेंज कलरचा जो टॅब आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला स्कूल इन्फॉर्मेशन या ठिकाणी पाहायला मिळेल. तिला पाहून क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर आपणासमोर UDAS प्लसचा मुख्य डॅशबोर्ड आपल्याला ओपन होईल. हा डॅशबोर्ड आपल्याला नियमितपणे चेक करायचा आहे, कारण आपला जो हजेरी पत्रकावरला जो दैनिक हजेरीवरला जो पट आहे तो पट आणि ऑनलाईन UDAS प्लसचा पट याचा फरक आपल्याला नेहमी चेक करायचा आहे. त्यामुळे ऑनलाईन पट आणि ऑफलाईन पट हा दोन्ही सारखाच असण्यासाठी आपल्याला स्कूल डॅशबोर्ड नेहमी चेक करायचा आहे. तर या ठिकाणी आपण इयत्ता पहिली व नर्सरीचे विद्यार्थी कसे ॲड करायचे यासंबंधी आज आपण माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी फक्त इयत्ता पहिलीच्या व नर्सरीच्या विद्यार्थ्यांना ॲड करण्याचाच टॅब आपल्याला या ठिकाणी ओपन झालेला आहे. इयत्ता दुसरी ते पुढील जे वर्ग आहेत त्याच्यासाठी आपल्याला नवीन विद्यार्थी भरण्याची सोय अद्याप उपलब्ध झालेली नाही. नवीन जे विद्यार्थी आहेत, म्हणजे जे विद्यार्थी आपल्या शाळेला दुसऱ्या शाळेतून आले, त्याच्यासाठी आपल्याला इम्पोर्ट मॉड्यूलचा वापर करायचा आहे. त्यासंबंधी इम्पोर्ट मॉड्यूल संबंधी स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर या ठिकाणी आपण इयत्ता पहिलीचे विद्यार्थी कसे ॲड करायचे हे आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी जो क्लास आहे फर्स्ट या ठिकाणी क्लिक डॅशबोर्डवर पाहिलं तर या ठिकाणी ॲड स्टुडंट नावाचा टॅब आपल्याला आलेला दिसतोय. तर या ठिकाणी ॲड स्टुडंटला आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲड स्टुडंटला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं क्लास, सेक्शन आणि अकॅडमिक इयर दिसेल. खाली त्या विद्यार्थ्याची आपल्याला जनरल प्रोफाईलची माहिती भरण्यासाठी आलेली आहे. तर या ठिकाणी त्याचं जनरल प्रोफाईल भरणार आहोत. तर सर्वप्रथम 4.1.1 मध्ये स्टुडंट नेम जे आहे ते आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. त्यानंतर 4.1.2 या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला 4.1.3 डेट ऑफ बर्थ आपल्याला निवडायची आहे. या ठिकाणी कॅलेंडरसारखं जे चित्र दिसतंय याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी साल दिसतंय, या सालाला आपल्याला क्लिक करायचं आहे. जे साल वर्ष असेल ते निवडायचं आहे. त्यानंतर जो महिना असेल तो महिना निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जी तारीख असेल ती आपल्याला निवडायची आहे. त्यानंतर स्टुडंट स्टेट कोड या ठिकाणी ऑप्शनल दिलेला आहे, तो भरला नाही तरी चालेल. त्यानंतर 4.1.4 या ठिकाणी मदर्स नेम आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर फादर्स नेम टाकून घ्यायचं आहे 4.1.5. त्यानंतर 4.1.6 गार्डियन्स नेममध्ये ब्लँक ठेवलं तरी चालेल. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा जो टॅब आहे 4.1.7 आधार नंबर ऑफ स्टुडंट आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचा आधार नंबर नसेल त्यांच्यासाठी आपण 12 वेळा हा जो अंक आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्या विद्यार्थ्याची एंट्री या ठिकाणी करून घ्यायची आहे. आता आपल्याकडे जो विद्यार्थ्याचा नंबर आहे तो आपण या ठिकाणी टाकून घेणार आहोत.
आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचा 4.1.8 नेम ऑफ स्टुडंट ॲज पर इन आधार. आता ज्याप्रमाणे आधारवर विद्यार्थ्याचं नाव आहे त्याचप्रमाणे नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. आता या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती आहे, एक सूचना आहे की जो शाळेचा आपण जो जन्माचा दाखला आपण घेतो तो जन्माचा दाखला व आधारवरील नाव किंवा आपण जनरल रजिस्टर नंबरला जी नोंद त्या विद्यार्थ्याची घेतो त्यावरील नाव व आधारवरील नाव हे दोन्हीही सारखेच असले पाहिजे. जर त्यामध्ये तफावत असेल तर आपल्याला सर्वप्रथम त्या विद्यार्थ्याला आधार कार्ड सेंटरवर पाठवून त्या विद्यार्थ्याची योग्य जे नाव आहे त्याच्यात दुरुस्ती करण्यासाठी त्याला आपल्याला पाठवायचं आहे आणि दुरुस्ती करून झाल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी त्याची माहिती भरायची आहे. त्यानंतर अशाच आणखी जे 4.1.2 जो आहे, 4.1.3 जो आहे किंवा 4.1.4 हे जे टॅब आहेत यापैकी जर कुठली दुरुस्ती असेल तर त्या विद्यार्थ्याला ती दुरुस्ती आपल्याला करण्यासाठी पाठवायचं आहे आणि त्यानंतरच त्या विद्यार्थ्याची एंट्री आपल्याला घ्यायची आहे. त्या आधारप्रमाणे नाव टाकून आपल्याला या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आपल्याला काही माहिती येते. ही सर्व माहिती या छोट्या चेकबॉक्स मध्ये दिल्याप्रमाणे क्लिक करून घ्यायची आहे. बरोबर आहे ही तपासणी करून घ्यायची आहे आणि कन्फर्म या बटनाला क्लिक करायचं आहे. कन्फर्म या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याची माहिती भरली असा मेसेज येतो आणि नवीन विद्यार्थी भरायचा असेल तर या ठिकाणी निळ्या रंगामध्ये ॲड न्यू स्टुडंट असं दिसतं आणि ज्या भरलेल्या विद्यार्थ्याची माहिती भरली कशी ती पाहण्यासाठी गो टू न्यू एंट्री लिस्ट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण त्या विद्यार्थ्याची ज्या विद्यार्थ्यांची माहिती भरली गेली त्या विद्यार्थ्यांची यादी आपल्याला या ठिकाणी दिसते. आता या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना पेन नंबर जो आहे तो नॉट ॲप्लिकेबल आलेला आहे, म्हणजेच तो सध्या अवेलेबल नाही. पेन नंबर येण्यासाठी थोडासा कालावधी जाणार आहे. काही काळानंतर तो ॲटोमॅटिक या ठिकाणी उपलब्ध होणार आहे, त्याची काळजी करायची नाही. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचं नाव, जेंडर आणि डेट ऑफ बर्थ दिसतंय आणि एंट्री स्टेटसमध्ये नॉट स्टार्टेड असं दिसतंय. तर आपण जर फॉर्म स्टेटसला जर या ठिकाणी जनरल प्रोफाईलला क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची माहिती आलेली दिसेल, परंतु इतर माहिती भरण्यासाठी कोणताही टॅब आपल्याला अवेलेबल दिसत नाही. म्हणजे या ठिकाणी ते सर्व टॅब हाईड केलेले आहेत. म्हणजेच काय, पुढील जी जनरल प्रोफाईल नंतरची जी एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईलची जी माहिती आहे ती भरण्यासाठी अद्याप उपलब्ध झालेली नाही. म्हणून आपल्याला सध्या फक्त ॲड न्यू स्टुडंट करून एकेका विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी भरायची आहे आणि आपला जो इयत्ता पहिलीचा पट आहे तो या ठिकाणी एनरोल करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही जी वरील माहिती आहे ती याप्रमाणे भरायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.